नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी जस्ट आंघोळ करून आता आले. जसं काही तुम्ही बघू शकता केस माझे ओले आहेत आणि आज आपण बनवणार आहेत पनीर बिर्याणी. तर आता सुरुवात करणार आहेत. सामान वगैरे आणलं आहे सर्व आणि आज पप्पा मला मदत करणार आहेत. म्हणजे बनवणार मी ते फक्त मला इन्स्ट्रक्ट करणार आहेत की कसं बनवायचं आहे. तर बघूया कशी बिर्याणी बनते आपल्याकडून. मी फर्स्ट टाईमच बनवत आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण जे पनीर आणलं आहे ते आपण थोडं धुवणार आहेत पाण्याने. तर त्याच्यानंतर जे आपण पनीर आणलं आहे त्याला आपण क्यूब्समध्ये किंवा मग जसं आपल्याला आकार हवा आहे त्या आकारामध्ये आपण त्याला कट करणार आहेत. जर तुम्हाला मोठे क्यूब्स हवे असतील तर मोठे करा, छोटे पाहिजे असतील तर छोटे कट करा. हे किती ग्राम आहे बाबा? 200. तर आता हे 200 ग्रॅम पनीर आहे, त्याला मी असं कट केलेलं आहे जसं काही तुम्ही बघू शकता. तर आता मी झेड ॲक्सेस वरती पण एक कट मारत आहे जेणेकरून आपले पीस मस्त छोटे छोटे होतील. जास्त मोठे पीस पण नको आहे आपल्याला. ओके, पूर्ण टाकू ना. तेल लागू दे ना सगळ्यांना. चारी बाजूने झालं. तर आता जवळपास 2-4 मिनटं झालेली आहेत आणि थोडंसं मी मसाला आणि मीठ टाकलेलं आहे किंचित, म्हणजे अर्धा चमचा अराउंड. म्हणजे ते आपण आपल्या किती पनीर आणलं आहे त्यानुसार टाकू शकतात. त्याच्यानंतर चांगलं मिक्स करायचं. सर्व साईडने पनीर फ्राय झालं पाहिजे. हे बघा, कढीपत्ता ना. चालू फ्राय कमीच राहू दे. टॅमॅटो कापून काजू गोळे सेपरेट करून घे. टोमॅटो किती एवढा बस. मध्ये करतो. सेपरेट करून घे. इथेच कर ना सेपरेट, म्हणजे दोन दोन अलग अलग. तेच करायचा प्रयत्न करतो. अरे पण याच्याने कर ना, मध्ये टाक ना असं चाकू इकडे उभे कर ना, आडवे नको करू. आतून अरे ठेव ना इकडे जमिनीवर, याच्यावर ठेव ना. इकडे टाक एक चाकू असं टोक. खूप मस्त ते टेक्निक आहे. सुद्धा मी कधी केलं नाही यार. राहू दे, त्याला पण टाकू. तर आता आपण जे खडे मसाले टाकले होते आणि जे कांदा टाकला होता तो बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता आपण काजू ॲड करू. आता आपण काजू ॲड करणार आहेत.
काजू कशासाठी पप्पा? टेस्ट इन्हान्स टेस्ट एनहॅन्स करण्यासाठी आपण थोडेफार काजू ॲड करत आहेत इथे. जसं काय तुम्ही बघू शकता काजू मस्त. तर इथे आपलं कुकरमध्ये शिजत आहे, म्हणजे जे आपण आधी 3 चमचे तेल घेतलं, त्याच्यानंतर जे खडे मसाले होते काली मिरी, दालचिनी, लवंग आणि काहीतरी एक होता स्टार होता, तर तो आपण इथे टाकलाय. आणि इथे आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय. जेवढा आपण भात घेतलाय ना, हा भात ॲक्च्युली 3 पेले घेतलाय, तर हा 6 पेले आपण पाणी गरम करायला ठेवलाय. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आधी तर याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहेत, त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहेत आणि नंतर मग आपण हे टाकणार आहेत भात, म्हणजे बिर्याणीसाठी जो भात आहे तांदूळ, सॉरी भात नाही तांदूळ, बरोबर. तर आता आपण टाकत आहेत तांदूळ. परतून घे, परतायला घे तांदूळ असं. ठेव ना, त्याच्यात राहू दे ना. हळद किती एवढी? आता मसाला ना एवढा. हळद आणि मसाला सुद्धा आपण टाकलेला आहे. आता थोडेसे भाजून घे, रोस्ट करून घेतो तांदूळ थोडेसे, पाणी आटवायचं तांदूळ. ओके. तर आता थोडं 2 मिनिटानंतर आपण पनीर टाकत आहेत, जे आपण अगोदर फ्राय केलं होतं ना सर्वात आधी, ते पनीर आपण टाकलेलं आहे आता तांदूळमध्ये, म्हणजे कुकरमध्ये. मिक्स करू. थोडंसं आपण मिक्स करूया. किंवा तर आता आपण जे बॉइलिंग पाणी ठेवलेलं दुसऱ्या गॅसवरती, ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता थोड्याच वेळानंतर आपण कुकर लावणार आहेत आणि मग तूप टाकायचं. त्याच्या आधी थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. तुपाने काय होतं पप्पा? सुटसुटीत होते. तुपाने आपली बिर्याणी आहे, जे तांदूळ आहेत ते चिकट नाही होत, बेसिकली सुटसुटीत होतात. चमचा घे. तर हे तूप जे आहे ते घरचं आहे ना, हे घरचं तूप आहे, एकदम ऑथेंटिक. तर मग आपण तूप टाकलेलं आहे थोडंसं. आता आपण कुकर लावणार आहोत. तर आता आपण लावत आहे आपला कुकर. गॅस फ्लेम फास्ट कर. आता आपण चेक करायचं की इथून वाफ येते की नाही. जर इथून वाफ येत आहे म्हणजे कुकर बरोबर लागलं, जर आजूबाजूने वाफ येत आहे म्हणजे कुकर चुकीचा लागला, तर ही काळजी तुम्ही घ्या नक्की. आता हे बरोबर लागलं, बरोबर. आता आपण सिटी लावायची लगेच. आता आपण सिटी लावणार आहेत. आता सिटी सुद्धा लावलेली आहे बरोबर, ते पण एकदा चेक करून घ्यायचे. झालं 3 शिट्ट्या. तर आपण आणि गॅस फास्ट का
तर आता फास्ट गॅसवरती आपण 3 शिट्या घेणार आहेत. म्हणजे आपण जेवढं माप घेतलेलं त्यानुसार 3 शिट्या घेणार आहेत. आता मला अंदाज नाही ॲक्च्युली की किती शिट्या घ्यायच्या, पण पप्पा मला बोलून गेले 3 शिट्या घ्यायच्या. तर मग आता आपण 3 शिट्यापर्यंत इथे थांबणार आहेत आणि 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचे आहे. आणि कुकर लगेच उघडायचं नाही आहे. जिथपर्यंत त्यामधलं प्रेशर जे आहे जिथपर्यंत ते स्वतःहून कमी होत नाही तिथपर्यंत कुकर उघडायचा नाही आहे. तर मग बघूया आता आपली बिर्याणी कशी बनते, कारण फर्स्ट टाईम बनवते. मला काही एवढी आयडिया नाही आहे बनवायचं कसं बनवायचं. आणि केस सुकलेत माझे, मी केस धुतलेच तर असे सिल्की झालेत. आणि कुकर फुटायची मला नेहमी भीती वाटत असते, म्हणून मी कुकरच्या जवळ जास्त जात नाही. रूममध्ये पण जेव्हा आम्ही बनवतो काय तेव्हा मी कुकरपासून लांब राहतो, कारण कुकर फुटू शकतो. तर त्याची काळजी घ्या. पण तुम्ही बरोबर लावलं असेल तर नाही फुटणार, पण तरी पण रिस्क कशाला घ्यायचं, बरोबर ना. चला आपण आता 3 शिट्यापर्यंत थांबूया आणि तुम्हाला मी पुढे दाखवतो की ते कसं झालं आहे शेवटी. तर आता 3 शिट्या झाल्या आहेत आणि 3 शिट्या झाल्यानंतर एकदा असं चेक करायचं की सर्व हवा गेलेली आहे का. आणि जर गेली नसेल तर अजून थोडा टाईम थांबून द्यायचं. आता आपण कुकर उघडणार आहे फर्स्ट टाईम. बघूया कसं झालं. रेडी. हा गरम हा. ओके. तर तुम्ही पनीरचे पीसेस बघू शकता आणि भात पण एकदम सुटसुटीत झालेला आहे. बिर्याणीचा वास पण एकदम छान येत आहे. आता खाऊन बघूया ते कसं झालं आहे नक्की, ते मला पण माहिती नाही, पण होपफुली चांगलंच झालं असावं. तर चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. भूक लागले, दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता मी जेवायला सुरुवात करतो. टॅमॅटोचा पीस पण आला एक मोठा. ठीक आहे. हा बघा स्टार आहे आपल्याकडे, सर्व गोष्टी आहेत. काजू पण आहेत पण ते थोडे छोटे छोटे. कुठे गेले काजू? असतील कुठेतरी, शोधू नंतर. तर चला आता जेवायला सुरुवात करूया. चला बाय.